खरं तर पाक तयार करणं खूप सोपं असं आहे, परंतु तुम्ही जर पहिल्यांदा पाक तयार करत असाल किंवा या अगोदर पाक तयार केल्यानंतर तो चुकला असेल तर त्यामुळे तुम्हाला पाक तयार करणं खूप असं अवघड वाटतं. परंतु तसं काही नाही, तुम्हाला आजच्या रेसिपीमध्ये खूप सोप्या पद्धतीने सांगणार आहे. तुम्ही जेव्हा प्रत्येक स्टेप बाय स्टेप ही रेसिपी लक्ष देऊन पाहाल ना, तर तेव्हा तुम्हाला देखील मनात येईल की अरे, पाक करणं तर खूप सोपं आहे आणि यात चुकण्यासारखं तरी काय आहे. आणि टेन्शन घेऊ नका, तुमचा पाक चुकला किंवा मिश्रण खूप कोरडं झालं किंवा खूप ओलसर राहिलं तरी टेन्शन घेण्याची गरज नाही. अगदी त्यापासून देखील परफेक्ट लाडू तयार करण्याच्या टिप्स तुम्हाला या रेसिपीच्या शेवटी सांगणार. अगदी योग्य पाक तयार करण्याचं रहस्य जर काय असेल ना, तर अचूक साहित्य प्रमाण आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे वेळ सुद्धा कमी अधिक होऊ शकतो, परंतु पाक तयार करताना तो चेक करण्याची अगदी एक परफेक्ट अशी पद्धत तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून अशा पद्धतीचे छान खुसखुशीत तोंडात टाकताच विरघळणारे लाडू देखील तुमचे तयार होणार. नमस्कार, मी कविता, तुमच्या आवडत्या कविताच किचनमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आणि हो, गौरी गणपतीच्या फराळाला सुरुवात केली की नाही ती कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा.